नमस्कार. आज पुस्तक आहे गाठोडं. पु ल देशपांडे यांचे भाषणं, निवेदनं, आठवणी, पत्रलेखन ह्या सगळ्यांचं संकलन केलेलं आहे. संकलन केलं आहे भाऊ मराठे यांनी. तर एक वाचून दाखवते आणि बोलू द्यावं. यातलं शेवटचा एक परिच्छेद आहे, तेवढा एक वाचून दाखवते. राजेशाही काळात राजा बोले दळ चाले अशी अवस्था होती. लोकशाहीच्या काळात तर लोकांनीच बोलले पाहिजे. आता तलवारीच्या पट्ट्याची जागा जिभेच्या पट्ट्याने घेतली आहे. इथे न बोलणाऱ्यांपेक्षा बोलून बाजी मारणारा मोठा. मात्र ह्या आपल्या बोलण्याच्या कलेच्या अभ्यासात न बोलण्याची कलासुद्धा आत्मसात करावी लागते. नाहीतर न बोलून मिळालेली सत्ता बोलून घालवलेली असेही होते. कला म्हटल्यावर बोलणाऱ्याच्या कलेलाही इतर कलांचे नियम आहेत. कला ही प्रत्यक्ष प्रकट करण्या इतकीच ती दडवण्यातूनही प्रकट होत असते. कधीकधी भानगडींच्या राजकीय परिस्थितींना नेत्यांच्या वक्तृत्वापेक्षा त्यांचे मौन अधिक बोलके असते. गाणे किती गावे याबरोबरच ते गाणे कधी संपवावे हे उत्तम गायकाला कळणे आवश्यक असते. आणि बोलण्याप्रमाणेच लिहिणाऱ्यालाही लिहिणे संपवावे कधी हेही कळायला हवे. म्हणून हे बोलण्याबद्दलचे लिहिणे विंदा करंदीकरांच्या कवितेतल्या ओळीत थोडा फेरफार करून संपवताना मी एवढंच म्हणेन, बोलणाऱ्याने बोलत जावे, ऐकणाऱ्याने ऐकत जावे, बोलणाऱ्याने कधी कधी ऐकणाऱ्याचे कान घ्यावे. फार सुंदर पुस्तक आहे. तुम्ही कुठे तुम्हाला मिळालं तर तुम्ही वाचावं. अतिशय धमाल पण आहे. चिंतन करायलाही लावणारं आहे. सुंदर पुस्तक आहे, वाचा. नमस्कार.